जवळ स्क्रीन शेअर झाले का? नाही का? नमस्कार सर. माईक चालू करा एकदा. हा नमस्कार. नमस्कार. हो सर, मोबाईलचा आहे ना, जे रोटेट मोड आहे ना, तो ऑटोमॅटिकली ऑन ठेवा. म्हणजे तुम्ही कसाही मोबाईल फिरवला तरी ते चित्र सरळ दिसत राहील. ओके ओके. ओके सर. रोटेशन काही पीपीटी वगैरे प्रेझेंट करणार आहे सर? पीपीटी सर. हो, मोबाईल वरूनच करताय का? हो हो हो. रोटेट किंवा पोर्ट्रेट मोड असं काहीतरी असेल त्याला सेटिंग मध्ये. दिसा ना बरं का सर ते मोबाईल ना माझ्या. ओके ओके. आलो ठीक आहे. येस सर. येस ओके सर. राईट. ओके. आपली मीटिंग रेकॉर्डिंग मोडला असते. आपली सर्व मीटिंग रेकॉर्ड होत असते. हो 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 सर. प्रवीण सर आहेत, काही अडचण नाही. अजून साधारणतः 1 मिनिटाने मी अनाऊन्स करतो. हो सर. आणि 7:10 आपण चालू करूया. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या सेशन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. जिल्हा परिषद अहिल्यानगर शिक्षण विभाग प्राथमिक मिशन आरंभ शिष्यवृत्ती मार्गदर्शन वर्ग इयत्ता 8वी. आज दिनांक 24 जून 2025 वार मंगळवार. आजचा विषय आहे बुद्धिमत्ता चाचणी. आजचा घटक आहे सांकेतिक भाषा आणि उपघटक आहे
आकृत्या, अंक आणि अक्षरे. आज आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत श्री बाळासाहेब यशवंत गांगर्डे सर, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा साकोरी, तालुका राहाता, जिल्हा अहिल्यानगर. गांगुर्डे सर. हा सर, एक मिनिट. गुड इव्हिनिंग विद्यार्थ्यांनो. मिशन आरंभ 2025 या सत्रामध्ये आपण आज बुद्धिमत्ता चाचणी यामध्ये सांकेतिक भाषा हा घटक घेणार आहोत आपण आज. तर यामध्ये संभाव्यपणे 3 प्रश्न येतात. 3 प्रश्न म्हणजे 6 गुण. तर अशा पद्धतीने हा एक सोपा घटक आहे बुद्धिमत्तेमध्ये आणि हातचे आपले 6 मार्क असतात. तर याच्यामध्ये सांकेतिक भाषा म्हणजे विशिष्ट व्यक्तीशिवाय इतरांना आपली भाषा समजू नये यासाठी विशिष्ट खुणा अगर संकेत वापरून बोलल्या जाणाऱ्या भाषेला सांकेतिक भाषा असं म्हणतात. सांकेतिक भाषेत संदेश ओळखणे ही बुद्धिमत्तेची एक कसोटी असते. सांकेतिक भाषा ही चिन्ह, शब्द, अंक, शब्दांचा क्रम अशा विविध प्रकारांनी तयार केली जाते. सांकेतिक भाषा या घटकात आकृत्या, अंक, अक्षरे या उपघटकांचा समावेश होतो. उदाहरणार्थ पाहता या ठिकाणी मी एक उदाहरण घेतलेलं आहे. उदाहरण असं आहे आणि सोपं आहे. एका सांकेतिक भाषेत नगारा हा शब्द ध खा या असा, मिनार हा शब्द भी धा य असा, तर विजार हा शब्द ली छाया असा लिहितात. तर याच भाषेत दिवस हा शब्द कसा लिहावा? तर याचे पर्याय आपण 4 खाली दिलेले आहेत. तर आता या ठिकाणी आपण सोडून पाहूया. प्रथमतः निरीक्षण करा की यामध्ये काय संबंध आहे आणि वरती वर्णमाला पण मी दिलेली आहे. ती वर्णमाला का दिलेली आहे की आपल्याला त्याचा संबंध समजला पाहिजे यासाठी वर्णमाला पण दिलेली आहे. तर प्रथमतः पाहूया आपण आता हा प्रश्न सोडायचा कसा. तर नगारा हा शब्द
नगारा हा शब्द ध खा या असा लिहिला. मिनार हा शब्द भी धाय असा लिहिला. त्यानंतर विजार हा शब्द ली छाय असा लिहिला. तर याच भाषेमध्ये आपल्याला दिवस हा शब्द लिहायचा आहे. याच भाषेत आपल्याला दिवस हा शब्द लिहायचा आहे. याच भाषेमध्ये आपल्याला दिवस हा शब्द लिहायचा आहे. तर यांचा संबंध आपल्याला प्रथमतः समजून घ्यायचा आहे. पहा यामध्ये न ध यांच्यामध्ये काय संबंध आहे बघा. वरती वर्णमाला दिलेली आहे पहा. या ठिकाणी न दिसतोय पहा. या ठिकाणी न दिसतोय आणि या ठिकाणी ध दिसतोय. बरोबर आहे. मग हा इथला न आणि इथला ध, तर न च्या मागे ध घेतलेला आहे. त्यानंतर हा न ग दिसतोय या ठिकाणी. ग आणि ख यांच्यामध्ये काय संबंध आहे, तर ग या ठिकाणी दिसतोय पहा ग आणि त्याच्या मागे ख घेतलेला आहे. त्यानंतर र, हा र या ठिकाणी आहे, त्याच्या मागे आपण य घेतलेला आहे. तर अशा पद्धतीने ध खा या असा शब्द तयार झाला आहे. परंतु हे घेताना आपण काय केलेलं आहे, त्याचे जे काने आहेत तसेच ठेवलेले आहेत. त्याच्यामध्ये आपण काहीही बदल केलेला नाही. म्हणून हा जो शब्द आहे आपल्याला दिवस हा शब्द लिहायचा आहे. दिवस हा शब्द आपल्याला लिहायचा आहे. तर हा कसा लिहिला जाईल, तर याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे की वेलांटी तशीच ठेवायची आहे. द या ठिकाणी आहे पहा. द दिसला सर्वांना. द या ठिकाणी बघा. द च्या मागे काय आला, थ आला. म्हणजे थ लिहून घेतला मी आणि वेलांटी तशीच ठेवली म्हणजे पहिली वेलांटी झाली. बरोबर आहे. त्यानंतर व आहे. व दिसला सर्वांना. व या ठिकाणी आहे पहा व. आता व च्या मागे काय आलं, ल आलं. या ठिकाणी ल लिहून घ्या. त्यानंतर पुढे आहे स. स च्या मागे काय आलं, स च्या मागे आला श. या ठिकाणी श आला. तर अशा पद्धतीने आपलं उत्तर झालं थी ल श. थी ल श म्हणजे नंबर 3चं उत्तर आपलं करेक्ट झालं. तर अशा पद्धतीने एक सोपा प्रश्न असतोय. तर अशाच पद्धतीचा एक दुसरा प्रश्न आहे पहा या ठिकाणी. अशाच पद्धतीचा एक दुसरा प्रश्न आहे आणि तुम्हाला सोडवण्यासाठी वरती आपण वर्णमाला सुद्धा दिलेली आहे. एका सांकेतिक भाषेत विमल हा शब्द ली भ र असा, जीवन हा शब्द छी ल ध असा, तर मिलन हा शब्द भी र ध असा लिहितात. तर त्याच भाषेत विलास हा शब्द कसा लिहावा, हा एक अत्यंत सोपा प्रश्न आहे. तर हा तुमच्यासाठी थोडासा प्रश्न आहे. थोडासा विचार करा याच्यामध्ये काय संबंध आहे. अगदी तसाच आहे, त्याच टाईपचा हा प्रश्न आहे. वेलांटी उकार कसा काय त्याच्यामध्ये बदल झालेला आहे, एक थोडासा 2 मिनिटं विचार करायचा आहे. पहा समजतंय का. पहा या ठिकाणी तो संबंध आहे. पहा या ठिकाणी पहा, या ठिकाणी निरीक्षण केल्यानंतर आपल्याला समजेल की विमल शब्द हा बघा, विमल हा शब्द लिभर असा लिहिला. याच्यामध्ये काय संबंध दिसतोय तुम्हाला पहा बरं. वेलांटी तशीच आहे. पहिली वेलांटी आहे, पहिली वेलांटी आहे. व पहा वरती मी वर्णमाला लिहिलेली आहे. तर या ठिकाणी पहा व दिसतोय. दिसला व सर्वांना.
वच्या मागचा अक्षर घेतलेला आहे ल, या ठिकाणी ल दिसतोय बघा, आणि वेलांटी तशीच आहे. त्यानंतर म घेतलेला आहे, मच्या मागचा अक्षर आहे भ, या ठिकाणी भ लिहिलेला आहे. त्यानंतर लच्या मागचा अक्षर आहे र, या ठिकाणी र लिहिलेला आहे. म्हणजे आपल्याला संबंध सापडला. संबंध सापडल्यानंतर पुढचं आपल्याला सोपं होईल. परंतु संबंध सापडताना पहिले जे 2 शब्द आहेत याच्यावरच संबंध गृहीत धरू नका, थोडे पुढे जा अजून. जीवन हा शब्द बघा, जीवन, जीवन हा शब्द शिलध असा लिहिला पाहता. जीवन हा शब्द शिलध असा लिहिला बघा. ज आहे, वेलांटी पहिली वेलांटी आहे, इथं सुद्धा दुसरीच वेलांटी आहे, इथं दुसरी आहे, इथं दुसरीच आहे. ज दिसतोय बघा, ज दिसला सर्वांना. या ठिकाणी दिसतोय बघा ज, जच्या मग काय घेतलेला आहे, छ घेतलेला आहे. वेलांटी तशीच ठेवली आपण. त्यानंतर व दिसतोय बघा, व दिसला सर्वांना. या ठिकाणी व आहे, वच्या मागे मी ल घेतलेला आहे, ल. त्यानंतर न आहे, न आहे, नच्या मागे काय आहे, ध आहे, या ठिकाणी ध पण आहे. म्हणजे संबंध समजला की आपल्याला उत्तर पटकन समजेल. त्या ठिकाणी संबंध काय आहे, तर मागचं अक्षर घेतलं आणि वेलांटी वगैरे तसंच ठेवलेलं आहे, त्याच्यामध्ये काही बदल केलेला नाही. मग आता आपण उत्तर शोधूया. आपल्याला काय करायचं आहे की विलास हा शब्द आपल्याला कसा लिहायचा आहे. बघा, विलास, विलास हा शब्द आपल्याला कसा लिहायचा आहे. तर आता वच्या मागे बघा काय दिसतंय, वच्या मागे दिसतोय ल, दिसला ल. तर या ठिकाणी बघा, वच्या मागे ल दिसतोय बघा, या ठिकाणी ल. तर या ठिकाणी ल सापडला बघा आपल्याला, ल. ल सापडला, बरोबर. त्यानंतर वेलांटी आहे तशीच ठेवा. वेलांटी आपण ल ला काय करणार, वेलांटी आहे तशीच ठेवणार. त्याचा ली झाला, बरोबर आहे. नंतर ल बघा, ल दिसला सर्वांना, ल. लच्या मागे आहे र, त्याचा काना तसाच ठेवा, झाला रा. त्यानंतर स बघा, स सापडला सर्वांना, स. या ठिकाणी स आहे, सच्या मागे काय झाला, श झाला. आपण तसाच, त्याला काय काना वगैरे नाही, म्हणून त्याचं उत्तर झालं ली रा श. तर अशा पद्धतीने अगदी सोपे सोपे उदाहरण असतात आणि ते आपल्याला सोडवायचे असतात. फक्त आपल्याला त्यातला संबंध समजला पाहिजे. संबंध जर समजला की उदाहरण एकदम सोपे असतात. त्यानंतर थोडस पुढे जाऊया आपण. आता थोडस काठिण्य पातळीचं उदाहरण आहे, परंतु काठिण्य पातळीचं जरी उदाहरण असलं तरी आपण त्याचं जर बारकाईने वाचन केलं तर फारसं आपल्याला अवघड होत नाही. बुद्धिमत्तेमध्ये सर्वात महत्वाचं आहे की तुमचं अर्थपूर्ण वाचन. तुम्ही तो प्रश्न अर्थपूर्ण वाचला पाहिजे, आणि अर्थपूर्ण जर वाचला तरच आपल्याला त्याचं उत्तर पटकन सापडतं. नाही तर काय होतं, छोटे छोटे बदल असतात की बदल, याच उदाहरणात पहा, या ठिकाणी उदाहरण आपलं ली रा श असं उत्तर आहे. तर आपण जर या ठिकाणी काना दिला तर उत्तर चुकल लगेच.
किंवा शच्या ऐवजी जर श वापरला तरी पण आपलं उत्तर काय होईल, त्याचं चुकेल. म्हणून उत्तर लिहिताना सुद्धा आपण काय करायचं, सर्व उत्तर व्यवस्थित वाचून घेणं गरजेचं आहे. उत्तर व्यवस्थित वाचा. अगदी सोपे प्रश्न असतात. आणि मी सुरुवातीला सांगितलं की बुद्धिमत्तेमध्ये हा जो भाग आहे सांकेतिक भाषा, हा सर्वात सोपा भाग आहे. म्हणजे तुम्हाला सहज 3 प्रश्न म्हणजेच 6 मार्क अगदी सहज मिळून जातील. आता थोडासा वेगळा प्रश्न आहे बघा. वेगळा म्हणजे फारसा अवघड नाही, पण थोडासा वेगळा आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला थोडंसं कौशल्य वापरायचं आहे. आता एका सांकेतिक भाषेत कावळा हा शब्द वाळक असा लिहिला. त्यानंतर पावरा हा शब्द वारप असा लिहिला. वाचन हा शब्द नाव असा लिहितात. तर याच भाषेत हजार हा शब्द कसा लिहावा, हा प्रश्न आहे. प्रश्न सोपा आहे. वाचल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की सर्वात महत्वाचं अगोदर निरीक्षण करा. कावळा आणि बघा या ठिकाणी मी लिहितो बघा, कावळा आणि वाळक. कावळा हा शब्द वाळक असा लिहिला. तर या ठिकाणी बघा शब्द अक्षर तेच आहेत, अक्षरामध्ये बदल नाही. म्हणजे आपल्याला फारसं दुसरीकडे काय विचार करायची गरज नाही. त्यानंतर तुमच्या लक्षात येईल बघा, या ठिकाणी व आहे, दिसला व सर्वांना. तर या ठिकाणी वा झालाय त्याचा, बरोबर आहे. त्यानंतर या ठिकाणी ला आहे, दिसला ला सर्वांना. परंतु या ठिकाणी त्याचा काना गेलेला आहे, फक्त ल झालेला आहे. त्यानंतर का दिसला सर्वांना, का या ठिकाणी आलाय, परंतु त्याचा काय गेलेला आहे, काना गेलेला आहे. म्हणजेच या ठिकाणी तुमचं निरीक्षण असं असायला पाहिजे की ज्या अक्षराला काना आहे त्याचा काना गेलेला आहे, आणि ज्याला नाही त्याला आपण काना दिला. समजलं ना बरोबर? अगदी सोपं आहे. त्यानंतर आता त्यांचा क्रम पाहून घ्या. क्रम असा आहे त्याचा, पहिलं जे अक्षर आहे का, तर हे का कुठे गेलेलं आहे, शेवटी गेलेला आहे. परंतु जाताना याला काना होता, त्याचा काना गेलेला आहे. पहिलं अक्षर शेवटी. त्यानंतर मधलं जे अक्षर आहे, मधलं अक्षर सुरुवातीला आलेलं आहे, याला काना नाही, याला काना आलेला आहे. त्यानंतर हा ला आहे, हा ला मध्ये आलेला आहे, याला काना आहे, याचा काना गेलेला आहे. मग आता हा संबंध आपल्याला सापडला. हा संबंध सापडल्यानंतर आपल्याला उत्तराकडे जायचं आहे. आता आपण याचा संबंध पाहूया. याचा संबंध पाहूया आपण आता. हजार हा शब्द आपल्याला कसा लिहावा लागेल, हजार हा शब्द आपल्याला कसा लिहावा लागेल. आता या ठिकाणी बघा वरती दिसतंय तुम्हाला बघा, हा जो का आहे, का कुठे गेलेला आहे, तर शेवटी गेलेला आहे, बरोबर आहे. मग पहिलं अक्षर आपण शेवटी लिहूया. याला काना नाही, इथं काना येईल. ओके. त्यानंतर हा व आहे, व कुठं आलेला आहे, 1 नंबर आलेला आहे. आपण 1 नंबरला मधलं अक्षर लिहूया. परंतु इथं काना नाहीये, इथं काना आलेला आहे. मग इथं काना आहे, तर पहिलं अक्षर काना नसणार आहे.
या ठिकाणी ज आहे. त्यानंतर हा जो र आहे शेवटचा अक्षर मध्ये आलेला आहे, परंतु त्याला काना आलेला आहे. बघा या ठिकाणी र लिहावं लागेल आपल्याला मधोमध, पण त्याला काना देता येणार नाही. परत लिहितो पहा. 1 नंबरचं अक्षर शेवटी जाणार, त्याला काना येणार. त्यानंतर मधलं जे अक्षर आहे ते 1 नंबर येणार, परंतु त्याला काय होणार, त्याचा काना जाणार. त्यानंतर शेवटचं जे अक्षर आहे शेवटचं अक्षर मध्ये येणार, परंतु त्याला काना येणार. अशा पद्धतीने ज रा हा, ज रा हा म्हणजे आपलं उत्तर कुठं आलं, या ठिकाणी आलं बघा, नंबर 3. तर अशा पद्धतीने एक सोपे सोपे प्रश्न असतात. फक्त आपल्याला निरीक्षणाने ते सर्व प्रश्न सोडवावे लागतात. त्यानंतर आता तुमच्यासाठी असाच एक प्रश्न आहे बघा. सर्वांनी थोडासा विचार करायचा, 1-2 मिनिटं, आणि सोडवायचं. प्रश्न पहा. एका सांकेतिक भाषेत विजय हा शब्द विजय असा, कुसुम हा शब्द कुसुम असा, दुकान हा शब्द दुकान असा लिहितात, तर त्याच भाषेत पिकऊ हा शब्द कसा लिहाल? थोडासा विचार करा, 1-2 मिनिटं. सापडलं उत्तर? हा प्रश्न पहिल्यापेक्षा पण सोपा आहे एकदम. मुद्दाम थोडा सोपा प्रश्न दिला बघा. एका सांकेतिक भाषेत विजय हा शब्द विजय, फक्त काय बदल झाला, वेलांटी बदलली. एकदम बरोबर. त्यानंतर कुसुम हा शब्द कुसुमच लिहिलाय, परंतु या ठिकाणी बघा पहिला उकार आहे, या ठिकाणी दुसरा उकार झाला. या ठिकाणी सु दुसरा उकार आहे, या ठिकाणी पहिला उकार झालेला आहे. त्याच पद्धतीने दुकान याच्यामध्ये काय बदल केला मी, फक्त याचा उकार बदलला. इथं पहिला उकार आहे, इथं दुसरा उकार आहे, बाकी काही बदल केलेला नाही. मग याच भाषेत पिकऊ हा शब्द दिलाय आपल्याला. पिकऊ, पिकऊ हा शब्द आपल्याला लिहायचा आहे. मग आता हा कसा लिहायचा? सापडलं उत्तर सर्वांना? अरे वा, छान. तर बघा पी आहे म्हणजे काय होईल, त्याचं दुसरी वेलांटी होईल, बरोबर आहे. क तसाच राहील, बरोबर. आणि हा जो वला दुसरा उकार आहे तो कोणता होईल? एकदम पहिला आहे, पहिला उकार होईल. तर याच्यामध्ये उत्तराचं जर निरीक्षण केलं आपण, सर्व उत्तर तुम्हाला सारखे दिसतील. उत्तर लिहिताना थोडं काळजी घ्यायची. आपण जरी प्रश्नाचं उत्तर बरोबर काढलं, पण ऐन वेळेस लिहिताना आपलं उत्तर चुकतं बा. तर या ठिकाणी आपलं उत्तर काय असायला पाहिजे? तिसरं उत्तर बघा काय आहे, पिकऊ. पटकन तुम्ही तिसरं लिहून ठेवणार, परंतु त्याचं उत्तर तिसरं नाही, तर त्याचं उत्तर कोणतं आहे? दुसरं आहे. हे त्याचं करेक्ट उत्तर आहे. तर अशा पद्धतीने छोटे छोटे बदल असतात, परंतु काय होतं, मुलांचं जे सोपे प्रश्न आहे ते सोडवतात आणि पटकन उत्तर लिहिताना चुकतं. तर उत्तर लिहिणे सुद्धा एक कौशल्य आहे पहा मित्रांनो. उत्तर लिहिताना सुद्धा आपण उत्तर बरोबर काढतो, पण लिहिताना ऐन वेळेस काय होतं, चुकतं. तर ती एक काळजी आपण घेतली पाहिजे.
तर अशा पद्धतीने एक सोपं उदाहरण आहे. त्यानंतर आता एक पुढचं उदाहरण आहे पहा. एका सांकेतिक भाषेत यमक हा शब्द य भ म य क असा, ध व न हा शब्द ध ल व श न असा, तर हजर हा शब्द ह छ ज झ र असा लिहितात. यावरून वरण हा शब्द कसा लिहावा. आता या ठिकाणी बघा, आपण जर विचार केला, थोडासा निरीक्षण जर केलं, तर य म क हा शब्द आपण य हॅलो सर. हा, एक मिनिट, थोडसा स्क्रीन हँग झाली. ओके सर. मुलांचे काही रिस्पॉन्स घ्यायचे आहेत का चॅट बॉक्स मध्ये वगैरे असं काही? हा, चालतील ना, चालतील ना. चालतील, म्हणजे प्रश्न पण चालू येतील, मग रिस्पॉन्स पण घेता येते. हो हो हो, चालेल. हा, आता या ठिकाणी बघा, यमक बरोबर य भ म य आणि क असा लिहितात. तर हा प्रश्न तसा पाहिला तर एकदम सोपा आहे. पहा, आपण जर थोडासा विचार केला तर प्रश्न सोपा आहे, परंतु सर्वात महत्वाचं म्हणजे आपण त्या प्रश्नाचं वाचन थोडं अर्थपूर्ण आणि काळजीपूर्वक केलं पाहिजे. यमक हा शब्द वाचल्यानंतर पुढे हा कसा लिहिलाय याच्यावर आपण लक्ष केंद्रित जर केलं, बघा या ठिकाणी बघा, या ठिकाणी य म क हा य दिसतोय बघा, त्यानंतर म पण दिसतोय आणि क पण दिसतोय, बरोबर आहे. बघा या ठिकाणी बघा, य दिसला, नंतर म दिसला आणि क पण दिसला, बरोबर आहे. म्हणजे काय केलेलं आहे की य म क यामध्ये जेवढे अक्षर आहेत तसेच अक्षर मी पुढे घेतलेले आहेत. मग आता एक्स्ट्रा काय झालं, तर एक्स्ट्रा मध्ये हा भ आला, त्यानंतर हा य आला, तर हा कुठून आला याचा संबंध आपल्याला शोधायचा आहे. हे शोधलं की उत्तर आपल्याला सोपं आहे. तर हे शोधण्यासाठी पहा, तुमच्या सोयीसाठी मी या ठिकाणी वर्णमाला पण दिलेली आहे. या वर्णमालेचं जर आपण थोडंसं चांगल्या पद्धतीने वाचन केलं तर एकदम पटकन समजून येईल. पहा, तर या ठिकाणी बघा, या ठिकाणी मला म दिसतोय, मधलं अक्षर दिसतंय मला म, बरोबर आहे. तर या ठिकाणी म दिसतोय बघा, मला म दिसला, तर म च्या मागचा मी भ घेतलाय, बरोबर आहे. त्यानंतर हा जो म आहे, म च्या पुढचा य आहे, या ठिकाणी मी य
घेतलेला आहे. आपलं उत्तर सोपं झालं आणि आपल्याला संबंध पण समजला. काय केलेलं आहे की मधलं जे अक्षर आहे म, तर याच्या मागचं आणि याच्या पुढचं अक्षर आपण घेतलेलं आहे. तर तसा संबंध पुढे येतोय का बघूया आपण आता थोडासा. तसा संबंध पुढे येतोय का बघा. ध व न हा शब्द मी कसा लिहिलाय बघा. ध ल व श आणि न असा लिहिलेला आहे. त्या ठिकाणी ध आहे बघा हा. तर या ठिकाणी ध दिसतोय बघा. मला पण या ठिकाणी ध दिसला. व आहे या ठिकाणी, व दिसला. न आहे या ठिकाणी पण न आहे. मग आता एक्स्ट्रा काय आलं याच्यामध्ये, तर एक्स्ट्रा मध्ये आलं याचं ल आणि हा श आला. बरोबर आहे. या ठिकाणी बघा ल दिसला आणि या ठिकाणी श आहे पहा. हा श आहे. ही एक्स्ट्रा अक्षर यामध्ये आलेले आहेत. मग यांचा काय संबंध आहे बघा. या ठिकाणी व दिसला. बरोबर आहे. या ठिकाणी व दिसतोय का बघा कुठे तुम्हाला. या ठिकाणी बघा व दिसला. दिसला व. तर वच्या मागे ल आला. या ठिकाणी ल आला आणि वच्या पुढे श आला. या ठिकाणी श आला. म्हणजे काय केलं की जे मधलं अक्षर आहे या मधल्या अक्षराच्या मागचं अक्षर आणि याचं पुढचं अक्षर या ठिकाणी पुढे मी घेतलेलं आहे. म्हणजेच काय झालं ध ल व श न असा शब्द झालेला आहे. त्यानंतर हजर हा शब्द बरोबर येतोय का बघा. त्याच नियमामध्ये ह ज र बरोबर. ह छ ज झ आणि र अशा पद्धतीने लिहिलेला आहे. तर यामध्ये बघा ह दिसतोय सर्वांना. ह आहे या ठिकाणी सुद्धा ह आहे. ज आहे, ज आहे, र आहे, र आहे. मग याच्यामध्ये एक्स्ट्रा काय आलेला आहे तुमचा छ आला आणि काय आला झ आला. तर हे कसे आले, तर हा जो ज आहे जच्या मागे बघा ज दिसला सर्वांना. ज इथं दिसला बघा सर्वांना. या जच्या मागे छ आहे आणि जच्या पुढे झ आहे. जच्या पुढे झ आहे. म्हणजे याच्या मागचं आणि याच्या पुढचं अक्षर घेतलेलं आहे. तर अशा पद्धतीने ह छ ज झ आणि र हे त्याचं सांकेतिक भाषा झालेली आहे. आता याच्यावरून आपल्याला फक्त काय करायचं आहे उत्तर शोधायचं आहे. तर याच्यावरून आपल्याला काय करायचं आहे की व र न हा शब्द आपल्याला शोधायचा आहे. हा शब्द आपल्याला कसा लिहायचा आहे. तर यामध्ये बघा हा जो मधला अक्षर आहे या मधल्या अक्षराचे आपल्याला मागील आणि पुढील अक्षर लिहायचं आहे. म्हणजे आपल्याला व तसाच ठेवायचा आहे. त्यानंतर र मी लिहून घेतला अगोदर. आता रच्या मागील अक्षर, रच्या मागील अक्षर आहे र दिसला सर्वांना. या ठिकाणी र आहे. रच्या मागील अक्षर आहे य. तर या ठिकाणी य लिहून घ्या. त्यानंतर रच्या पुढील अक्षर आहे ल. तर ल पण लिहून घ्या आणि न न आहे तसाच लिहून घ्या. म्हणजे आपलं उत्तर काय झालं बघा. व य र ल आणि न कोणता पर्याय दिसतोय मुलांनो, सापडला का. त्याच्यामध्ये सगळे तुम्हाला सारखेच अक्षर दिसतील, परंतु आपला पर्याय आहे पर्याय क्रमांक 3 व य र ल आणि न. तर अशा पद्धतीने काही सोपे सोपे प्रश्न असतात आणि ते आपल्याला सोडवावे लागतात. आता जे पुढचं उदाहरण आहे तर हे खास तुमच्यासाठी तयार केलेलं आहे बघा. तर पुढचं जे उदाहरण आहे हे खास तुमच्यासाठी तयार केलेलं आहे बघा. वरती वर्णमाला पण लिहिलेली आहे मी. एका सांकेतिक भाषेत कमल हा शब्द ख य व असा लिहितात. वदन हा शब्द श ध प असा लिहितात. प द क हा शब्द ह ध ख असा लिहितात.
तर त्याच लिपीत, त्याच सांकेतिक भाषेत पद क हा शब्द फ ध ख असा लिहिलेला आहे. आपल्याला काय लिहायचं आहे? हसन. हसन हा शब्द आपल्याला कसा लिहायचा आहे हे आपल्याला त्यांनी विचारलेलं आहे. प्रश्न एकदम सोपा आहे. दिसायला जरी आपल्याला तो अवघड वाटत असला तर त्याचं निरीक्षण जर केलं आपण बारकाईने तर तुमच्या लक्षात येईल की प्रश्न एकदम सोपा आहे. तर प्रथमतः संबंध समजून घ्या. संबंध समजला की आपल्याला उत्तर काढायला सोपं होईल. उदाहरणार्थ बघा, आता संबंध आपण शोधूया. कमल हा शब्द आपण ख य व असा लिहिलेला आहे. आता याच्यामध्ये काय बदल दिसतोय बघा. संबंध सापडला सर्वांना? चालू बरं थोडस डोकं. पटकन सापडेल बघा. या ठिकाणी क आहे, या ठिकाणी ख आहे. काय केलं मी? पुढचं अक्षर घेतलं. या ठिकाणी म दिसतोय, या ठिकाणी म दिसला बघा, खून केलेली आहे म वर. मी त्याचं पुढचं अक्षर घेतलं य. त्यानंतर ल दिसला, या ठिकाणी ल दिसतोय बघा, त्याचं पुढचं अक्षर घेतलं मी श व व. तर अशा पद्धतीने मी फक्त काय केलं की कमल हा जो शब्द आहे त्याचं पुढचं अक्षर मी घेतलेलं आहे. तर हा संबंध आहे. तर हा संबंध पुढे लागू होतोय का हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे. या ठिकाणी शब्द आलेला आहे बघा आपला कमल. हा शब्द ख य व असा लिहिलेला आहे. म्हणजे आपण काय केलेलं आहे? पुढचं अक्षर घेतलेलं आहे. या ठिकाणी बघा वदन कसा लिहिलेला आहे आपण? श ध प असा लिहिलेला आहे. तर यांचा संबंध बरोबर येतोय बघा. व च्या पुढे श येतोय बघा, या ठिकाणी श आलेला आहे. द च्या पुढे द च्या पुढे ध आलेला आहे बघा, या ठिकाणी द आलेला आहे. त्यानंतर न आहे. न च्या पुढे प आलेला आहे बघा, या ठिकाणी प आलेला आहे. म्हणजे काय केलेलं आपण? पुढचं अक्षर घेतलेलं आहे. त्यानंतर पद क, पद क बरोबर ख ध ख असा लिहिलेला आहे. तर आता या ठिकाणी सुद्धा तो संबंध आपल्याला लागू झाला पाहिजे तरच आपलं उत्तर बरोबर येईल. प नंतर बघा फ आलेला आहे, द प आहे. प च्या पुढे फ दिसतोय लगेच, बरोबर आहे. त्यानंतर द आहे, द आहे, या ठिकाणी द दिसतोय बघा. द च्या पुढे लगेच ध घेतलेला आहे मी. त्यानंतर क आहे,
क च्या पुढे लगेच काय काय घेतलेला आहे, ख घेतलेला आहे. तर अशा पद्धतीने हा संबंध आहे. आता आपल्याला उत्तर काढायचं आहे. हसणं शब्द कसा लिहायचा आहे? आपल्याला हसणं हा शब्द कसा लिहावा लागेल याचं उत्तर आपल्याला शोधायचं आहे. संबंध सापडला आपल्याला की आपण काय केलंय की पुढचं अक्षर घेतलंय की आता ह च्या पुढे काय येईल आपल्याला सापडलं सगळ्यांना. या ठिकाणी बघा ह लिहिलेला आहे मी. च्या पुढे काय आलाय, ळ आला. या ठिकाणी ळ लिहून घेतला मी. त्यानंतर स आहे. स सापडला सर्वांना. या ठिकाणी स आहे. तिथं स दिसला सर्वांना. स च्या पुढे आहे ह. स च्या पुढे आहे ह लिहून घेतला मी. त्यानंतर न. या ठिकाणी न आहे. न च्या पुढे काय आहे, प आहे. म्हणजे अशा पद्धतीने आपला ळ, ह, प असा शब्द तयार झालेला आहे. ळ, ह, प म्हणजे उत्तर क्रमांक 3. तर अशा पद्धतीने एक सोपे सोपे प्रश्न या ठिकाणी आपण या सत्रामध्ये विचारलेले आहेत. बुद्धिमत्तेमध्ये प्रश्न सोडवताना सर्वात महत्वाचं म्हणजे तुम्ही प्रश्न व्यवस्थित वाचा. प्रश्न विचारपूर्वक वाचल्यानंतर त्याचं आकलन झालं पाहिजे आणि आकलन झाल्यानंतर ते आपल्याला त्यातला संबंध सापडला पाहिजे आणि संबंध सापडल्यानंतर ते आपण योग्य उत्तर त्यातून शोधायचंय आणि योग्य उत्तर शोधल्यानंतर सुद्धा उत्तर लिहिताना घाई करायची नाही. कधी कधी काय होतं, आपण उत्तर बरोबर काढतो, लिहिताना आपण आपल्याला लिहायचा असतो दुसरा आकडा, आपण पटकन तिसराच आकडा लिहून टाकतो. हे सुद्धा घाई करायची नाही. तर अशा पद्धतीने आज आपण बुद्धिमत्ता यामध्ये सर्व आपण सांकेतिक भाषा पहिला घटक आपण पाहिलेला आहे. तर या सत्रामध्येच आपण उद्या आणखी थोडेसे डीप मधले उदाहरणं पाहणार आहोत आणि याही पेक्षा उद्याचं सत्र आपलं निश्चितपणे चांगलं होईल. धन्यवाद. हा तर एक
नेटवर्क आणि टेक्निकल इश्यूमुळे थोडासा वेळ लागेल. 2 मिनिट द्या. होईल चालू. सर तुम्ही ऑलरेडी मीटिंगला कंटिन्यू करा सर. हा, या ठिकाणी थोडं स्क्रीनची थोडी अडचण येऊ राहिली पहा सरजी. रिपीट शो करा सर. घेऊ शकता. हा, तर या ठिकाणी पहा आपण सांकेतिक भाषा यावरचे सोपे सोपे उदाहरणं पाहिलेले आहेत. आता पुढच्या सत्रामध्ये आपण यापेक्षा थोडेसे काठिण्य पातळीचे उदाहरणं पाहणार आहोत. तर तुर्तास आपण येथेच थांबूया. हॅलो सर. हा सर. हा सर. हो सर, काही अडचण येते. हा, स्क्रीनला थोडीशी अडचणीवर राहिले प्ले व्हायला. ओके. हा, प्ले व्हायला थोडीशी अडचणीवर राहिली. हा, स्क्रीन थोडेसे प्रॉब्लेम देते सर.